नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज आपल्या सीताफळ बागेमध्ये आलेलो आहोत आणि आपण आपल्या सीताफळ बागेमध्ये ज्यावेळेस आपलं फळ 200 ते 250 ग्रॅम प्लस साईज जाते आणि त्यावेळेस आपण कशा प्रकारे आपल्या सीताफळ बागेची किंवा फळांची काळजी घेणं गरजेचं आहे. तर ते आपण आज आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या आधारे आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, तर जवळपास आपल्या सीताफळ फळांची साईज 200 प्लस गेलेली आहे. सेटिंग सुद्धा खूप छान झालेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडी अडचण आलेली होती, पण आता छान सेटिंग पण आपल्या बागेमध्ये दिसत आहे. तर शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपलं फळ 250 ग्रॅम प्लस साईज जाते त्यावेळेस आपण आपल्या बागेची काळजी घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, सीताफळामध्ये जर सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम म्हणलं तर आपलं ज्यावेळेस फळ काढणीला येतं त्यावेळेस आपल्या सीताफळामध्ये अळी आपल्याला दिसते. तर त्या अळीच्या नियंत्रणासाठी आपण थोडं अगोदरच नियोजन करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर शेतकरी बंधूंनो, एकरी 15 ते 20 मक्षिकारी सापळे लावून घेणं गरजेचं आहे. तर त्या सापळ्यामुळे काय होणार आहे की आपल्या सीताफळ बागेतली जी फळमाशीचा अटॅक आहे तर तो एकदम कमी होणार आहे आणि आपलं जी सीताफळांमध्ये जी अळीचा प्रादुर्भाव असतो तर तो नक्कीच आपल्याला आपल्या फळांमध्ये कमी होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या सीताफळामध्ये सेटिंग झालेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण आज आपल्या बागेमध्ये आपण सापळे लावून घेत आहोत आणि काही फळांची साईज आपल्याला 250 प्लस पण गेलेली दिसत आहे, 200-250, आणि आपल्या बागामध्ये काही फळांची सेटिंग पण सुद्धा चालू आहे. तर अशा प्रकारे आपल्या फळाची सेटिंग पण चालू आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण आत्ताच आपल्या बागेमध्ये आपण मक्षिकारी ट्रॅप लावून घेतलेले आहेत आणि नक्कीच आपल्याला त्या सापळ्यांपासून फायदा होणार आहे. 3 ते 4 वर्षापासून आपण नियोजन केल्यामुळे आपल्या सीताफळामध्ये कसल्याही प्रकारची आपल्याला फळामध्ये अळी दिसत नाही. तर शेतकरी खूप सेटिंगसाठी त्या बागेमध्ये 70-80 फळांची सेटिंग पण झालेली आहे. तर कशा प्रकारे तुम्हाला मी सापळे लावले आहेत ते पण दाखवतो. पाहू शकता अशा प्रकारे साईज फळांची झालेली आहे. चौकून माल दिसत आहे. तर आपण काय करायचं आहे, जी अशा प्रकारे जी सापळे आहेत तर ते नक्कीच आपल्या सीताफळ बागेमध्ये लावून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला प्रॉब्लेम अळीचा येणार नाही. आपल्याला बाजारामध्ये सीताफळ ज्यावेळेस आपण घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला व्यापाऱ्याला सुद्धा म्हणता येईल की नक्कीच आमच्या सीताफळामध्ये कसल्याही प्रकारची अळी दिसत नाही. तर त्याच नियोजनाने जर आपण अशा प्रकारे जर नियोजन केलं तर पाहू शकता तुम्ही सेटिंग आहे. काही पण आपल्या आहे आपल्या बाग परवाना. तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच सीताफळ बागेमधून फायदा होणार आहे. व्हिडिओसाठी पण आमची शेती आमची शाळा हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला व्हिडिओसाठी मिळतील. अशा प्रकारे झाडामध्ये आता सध्या जरा ऊन असल्यामुळे आपल्याला पूर्ण सेटिंग दिसू शकत नाही. काही काही झाडांवरती 100 प्लस सेटिंग गेलेली आहे आणि गेल्या सुद्धा आपण विक्रमी उत्पादन आपल्या सीताफळ बागेमधून घेतलेलं आहे. तर आपल्या शेतीमध्ये सेटिंग थोडी कमी आहे, पण साईज वगैरे वाढल्यानंतर आपण गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच हिशोबाने आपण उत्पन्न घेऊ शकतो. तर आता पुढील काही जे वॉटर स्ल्युबल फुगवणीसाठी ते आहे तर ते नक्कीच आपण आपल्या यूट्यूबच्या आधारे तुमच्यापर्यंत माहिती देणार आहे.
धन्यवाद.